मीरा भाईंदर आणि वसई विरारकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. डिसेंबर महिन्याच्या शेवटी 25 तारखेपर्यंत दहिसर मेट्रो स्टेशन ते काशीगाव मेट्रो स्टेशनपर्यंतची मेट्रो सेवा सुरू होईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे. त्याचबरोबर भाईंदर सुभाषचंद्र बोस मैदानापासून मेट्रो पुढे वसई विरारलाही कनेक्ट होईल आणि हे काम येत्या 1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल असा आशावाद सरनाईक यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दहिसर मेट्रो स्थानक ते काशीगाव मेट्रो स्थानक या संपूर्ण मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केला. मेट्रोच्या कामांची सद्यस्थिती, सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील बांधकामे, तांत्रिक अडथळे तसेच प्रत्येक स्थानकावरील प्रवासी सुविधा याबाबत प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. दौऱ्यादरम्यान संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्र्यांनी प्रगतीचा आढावा घेत सुधारणा आणि कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. दहिसर मेट्रो स्थानक ते काशीगाव मेट्रो स्थानक हा महत्त्वाचा मेट्रो मार्ग असून हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई पश्चिम उपनगरातील दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रवाशांसाठी हा मेट्रो मार्ग सुरू होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर दहिसर, काशीगाव तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या काशीगाव मेट्रो स्टेशनपर्यंतची पाहणी केली. मध्ये पांडुरंगाडी आणि मीरा गावठाण असे 2 स्टेशन आहेत आणि जवळजवळ 95% काम हे पूर्ण झालेलं आहे असं अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदारांचं मत बनलेलं आहे. आणि ठेकेदारांना MMRDAच्या माध्यमातून 10 दिवसाची डेडलाईन दिलेली आहे की 30 नोव्हेंबरपर्यंत तुमचं काम जे फिनिशिंग आहे ते कंप्लीट करायचं, जेणेकरून सुरक्षा एजन्सीला हे काम तसं झालेलं आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं हे आता वापरण्यायोग्य आहे आणि मेट्रो या ठिकाणावरनं चालू करायला हरकत नाही असं जेव्हा त्यांचं सर्टिफिकेट येतं आणि त्या सर्टिफिकेट येण्यासाठी किंवा त्यांना पाहणी करण्यासाठी एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो आणि तो कालावधी लागल्यानंतर आणि त्यांच्याकडनं जे काही सर्टिफिकेट आलं त्यानंतर आम्ही मेट्रो चालू करू. आम्ही MMRDAच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनुसार त्यांनी 25 डिसेंबर ही डेडलाईन दिलेली आहे की 25 डिसेंबरपर्यंत आम्ही सगळी तयारी पूर्ण करू आणि नंतर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यानंतर ही मेट्रो सुरुवात होऊ शकेल.